नमस्कार श्रोते हो. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य अध्याय 29. अध्याय सुरू करायच्या अगोदर मी या अधिक मासमधल्या पुरुषोत्तम भगवानाला हात जोडून नमस्कार करते आणि आजचा अध्याय सुरू करते. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी अपरिमिता आदि अनादि मायातीता षडविकार गुणरहिता सर्व निरंजना तू तव सड चाडक हृदयस्था अप्रेमय अद्वय अवस्थी चरणी तव माझा माता अनाथ नाथा दीनबंधू. अनाथाचा तू नाथ हे तू वृद्ध त्रिभुवनी विख्यात ऐसे असता घडे विपरीत हे ते मात अनुपम देवा. संसारी आमुचा आपदा रोगी व्याप्त सकळ संपदा कौतुक पहासे गोविंदा हे तव वृदा विलक्षण. दुर्जन आमा ते गांजावे निरापराध छडावे हे तव तू अवलोकावे उचित केशवान शोभे. असो आमोसाची भोग पाही तुझवरी बोल ठेवू न काही जैसे असेल माझे दैवी तेच पदवी सुखे भोगू. एका श्रोतेव समस्त श्री कृपा बडे हा ग्रंथ संपूर्ण होऊ आला तेत असो अवगत तित्यभूत. तरी फलश्रुती अवधारा लक्ष्मीप्रती व ते नारायण हे जे व्रत आचरण पूर्ण तरी बर्वे की जे उद्यापन न घडे तरी निर्फळ जाणी जे उद्यापन केलिया सकळ लाभे तयाचे पूर्ण फळ जैसे बीज परिता कृषीवड फळ लाभे राशीवर. मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी कैसे उद्यापन कीजे आम्ही ते सकळ निवेदावे तुम्ही कैसा विधी ते समग्र. एकूणी लक्ष्मीचे वचन बोलता झाला जनार्दन मने एका व एकाग्र मन अत्यादरे सुंदरी. तुवा जे जे आम्ही प्रश्निले ते ते सर्वही निवेदिले परम उपकार्ये भले बोल चांगले तुझे हे. संपूर्ण मासवरी हे व्रत अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत किंवा एके दिने आचरेल ते तरी उद्यापन नेमस्त करावे. आता उद्यापन ते कैसे कीजे तेही सांगतो एकीचे. संपूर्ण मास भरता जाणीजे उद्यापन विधियुक्त प्राप्तकाळी उठून या स्नानविधी नित्यनेम करून या देवदेवताचर्चन सावरून या उपहरी हे क्रिया आचरीचे. आणून या कर्दळी स्तंभ मंडप उभविजे सुप्रभ गुड्या तोरणे उभवी नंभ आणिक नानाविध वाद्ये पै. स्थापून या सर्व ते भद्र रंगमाळा चित्र विचित्र घालून की जे यंत्र चित्र अतिसुंदर मध्यभागी तयावरी कलश स्थापुनी सुवर्ण प्रतिमा करुनी पुरुषोत्तम देवता म्हणून स्थापिजेचे स्थानी आदरे. मत यथा सांग षोडशोपचारी पूजा कीजे अति आदरी गंधाक्षता पुष्प सुवासित बोरी परिमळ धुसुरी अर्पावे. नाना नैवेद्य पक्वान तांबूल दक्षिणा निरांजन वस्त्रे अलंकार अपूर्व मंगळ आरती पै कीजे. मग पाचारुनी ब्राह्मण सह दंपते असावी जान तया पूजा करून वस्त्रालंकार अर्पावे. ऐसे दंपते त्रय त्रिनी दशक अक्षरे अक्षावी असावी तेही देख तया ते वायनादी जे प्रत्येक नाना प्रकारेसी जानपा. तोही प्रकार सांगतो एक वक्षपात्र सुपले प्रत्येक वस्त्र तोरे फणी करंडक असावी देख गरसोडी. ऐसे वाय वस्तुरुनी दंपते पूजावी वस्त्रालंकारे करुनी सुवासित पुष्प माळिका देऊनी अर्पावी दानी वायने. मग येता सांग ब्राह्मण संतर्पण दंपत्य सहित करावे जाण षडस्त्र अन्न विनिर्मुन द्यावे भोजन ब्राह्मणाते. संतुष्ट झालिया ब्राह्मण मी संतुष्टे नारायण ते तव माझे मुख जाण म्हणून आधी पूजावे. तर वस्तू मात्र जितुकी विप्राते अर्पाल तितकी ते तो पावे मजनी की जान लातिके शुभानने. भोजन जालियावरी बर्वे अलंकार भुसरी देऊनी दक्षिणा सहपरिवारी आशीर्वर्चना ते घेईचे. आता ज्यांनी जो धरिला नेम त्याचे एक अनुक्रम प्राप्त स्नाने करीते जे सप्रेम ते ते गंगा पूजन करावे. वायनदान अर्पावे गंगेशी धेनुदान दिजे ब्राह्मणाशी सालंकार सत्वतेशी दोहन पात्रेशी अर्पावे. जे प्रतिदिन अर्पिती कुंभदान तयाने घातू कुंभ आणून तयाची पूजा करून द्यावे दान ब्राह्मणाते. जे प्रत्येही करीती नक्त भोजन तया ते दिजे पोवळी दान तया ते मुक्ती मी देन पूर्ण अक्षयी भुवन प्राप्त होय. आता जो मौन करीती भोजनाते तया ते मौक्तिक दिजे न दानाते. वरी एक घंटा देवालिया बांधवनते करिता पुण्य अगम्य प्रत्येही अर्पिता दीपदानते रौप्य पात्री सुवर्ण वातिते. आज्यंसी प्रतिपाद्य यथानुभूते पूजोनी विप्राते अर्पिजे अथवा विस्तीर्ण समयी धातूची असावी बरवी सगृतेसी पाजळूनी पूजावी मग अर्पावी ब्राह्मणाते. आता मासवरी पुराण श्रवण करिता संपूर्ण अथवा पंचत्रय दिन घडे श्रवण शेवटी. जरी संपूर्ण मासवरी जान तया ते घडले नाही श्रवण तयाने शेवटील अध्याय ऐकता पूर्ण
लाभे संपूर्ण फळ तयाते. मग वाचकाची पूजा भरवी, यथा निगुती करावी, वस्त्रालंकारे अर्पावी, दक्षिणा द्यावी यथोचित. व्यासस्वरूपी तयाते जाणून, आदर कीजे हे हो पूजन. व्यासरूपी नारायण ते पूजन मज पावे. जे जे काही अर्पित वाचक, ते ते मज पितर्थ देखा. मग मी तया भाविका, स्वपदी देखा स्थापित. ऐसे जे करी ते वाचकाचे पूजन, तयावरी संतुष्ट मी नारायण. व्याधी पीडारोग तया लागून, न बाधी जान तया लागी. आधी व्याधी जरा मृत्यू, न बाधी तयात आघात. तया कुडी वैद्यव्याची मात, बोलूच नाही सर्वता. स्त्रियांते सौभाग्यवर्धन, इच्छेला भ्रतार पावे पूर्ण. पोटी होय पुत्र संतान, अति सुलक्षण पूर्ण युषी. दरिद्र होय भाग्यवंत, ऋणानी थिराचे ऋण मुक्त. धनानी आर्ते धन प्राप्त, पुत्र धियार्ते पुत्र होई. यव संपूर्ण व्रत आचरता, तयाचे पूर्ण करिता मनोरथा. इच्छेले फल दे समर्था, सोय अनंत मी तयाते. ऐसे लक्ष्मीप्रती कथन, सोय वदला नारायण. ते मी तुम्हा श्रुतीये लागून, केले निवेदन सर्वही. या लागी भावार्थ धरुनी, व्रत आचरणावे सज्जनी. आचरणता सोडी हो भमिनी, मध्यंतरी व्रताते. व्रत संपूर्ण न होता, मध्येच न सोडीचे तत्वता. हिना आयुष्य क्षीणता, प्राप्त होय ज्ञानीजे. व्रत संपूर्ण 1 मास, अथवा आचरावे 5 दिवस, अथवा आचरता 3 दिवस, अथवा दिवस 1 पै. परिसंपूर्ण लाभे फळसिद्धी, आणि केली पाहिजे यथाविधी. उद्यापने नानाविधी, करिता सिद्धी लाभेल. ते सासरी न भोगिता आपदा, प्राप्त होय सकळ संपदा. स्त्रिया ते वैदव्याची वादा, झगटे ना कालत रही. इति श्री महात्म्य ग्रंथ पद्यपुराणीचे समस्त मनोहर सुत विरचित 29मोध्याय गोळ हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. बोल पुरुषोत्तम भगवान की जय. श्रोते हो, अध्याय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मग पुढच्या अध्यायामध्ये. तोपर्यंत हसा आणि हसवत राहा, नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.